अरे वा, नवीन मेड वाटतं, स्मार्ट दिसते. ही कशी नटली? अगं आपली राधाच आहे, आज तिला कामावर जायचंय. झेपणार आहे का? का नाही झेपणार? नक्कीच झेपेल. वंच, यांना तशी खात्री असल्याशिवाय का त्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे तिला? हा, दादानी तर मी योग्य तो निर्णय घेतलाय असावरी. राधावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझी खात्री आहे ती मला कधीही डिसअपॉइंट करणार नाही. आजवर जे घडलं नाही ते राधा करून दाखवणार आहे. ऑल दी बेस्ट राधा. बाबा, तुमचे आशीर्वाद हवेत. मला यश मिळेल असा आशीर्वाद द्या. ऑल दी बेस्ट. तुझं काम तू व्यवस्थित पार पाड. तुला पण ऑल दी बेस्ट. थँक्यू. थँक्यू बाबा. खरं तर या सगळ्यात मला यश हवंय आणि मी नक्की यशस्वी होईन. अरे मॅम आणि सर आलेच वाटतं. हे घे, मी त्यांना बुके दिला की लगेच फोटो काढशील. ओके? मी सिनियर आहे, बुके मी देणार. काय मॅनर्स आहेत की नाही? वेलकम वेलकम सर. वेलकम मॅम. थँक्यू थँक्यू. हाय हाय हाय. राधा, ही आपली बिराजदार मसाल्यांची फॅमिली आहे. हे ढवळे सर आहेत, ह्या आनंदी मॅम आहेत, हॅलो. आणि हा सगळा आपला स्टाफ. हळूहळू सगळ्यांची ओळखी होतील. आणि दिस इज माय बेटर ऑफ माय वाईफ, माझी बायको मिसेस राधा बिराजदार. हे आमच्या स्टाफकडनं. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. आनंदी, हे काय घरगुती फंक्शन आहे का? फॉर्मल बुके असा असतो का? सॉरी सर, ऍक्च्युली ते दोघं कपल आहेत ना, सो मला वाटलं की गुलाबांचा बुके. रिअली सॉरी सर. सॉरी कशाला? तुम्ही सगळ्यांनी इतक्या प्रेमाने आणलाय, आणि फुलं कुठलीही असो ती सुंदरच असतात, आणि देणाऱ्याने इतक्या प्रेमाने दिली तर ती जास्तच सुंदर वाटतं. यासाठी खरंच थँक्यू. मॅम, तुम्हाला खरंच एक मनापासून सांगू, आमच्या सरांची ना चॉईस अगदीच भारी आहे. हो की नाही? हो. किती क्यूट कपल आहे. अगदी मेड फॉर इच अदर असंच वाटतंय. ऍक्च्युली तुम्हाला भेटून खूप छान वाटलं मॅम. यांचा पहिला दिवस आहे तर आपण एक फोटो घेऊयात प्लीज. हो, व्हाय नॉट, प्लीज. हा, एक मिनिट. मॅम, थोडं जवळ सारखा ना. मॅडम, ही कंपनी ही तुमचा संसारच आहे. आता तुम्हाला दोघांना मिळून हा चालवायचा आहे. या ना. हो,
रेडी? मॅम आमच्या सोबत पण प्लीज प्लीज पटकन. यस या या. सर छान पोच द्या ना प्लीज. सर असं मॅडमच्या कमरेत किंवा खांद्यावर हात ठेवून एक फोटो. स्माइल प्लीज. दादा दादा काय ओळख ओळख मधलं पण ओळख. डाऊन डाऊन म्हणजे तुला जसं वाटतंय ना त्याचं काहीच होणार नाहीये बघ. तू पाहिलं नाहीस का राधाला कशी अशी नटून ठटून गेली ऑफिसला. दादा माझ्यापेक्षा सुद्धा भारी कपडे होते तिचे, माझ्यापेक्षा असं बरी. पण मला एक कळत नाहीये ती ऑफिसला गेली विराजस पासून दूर झाली तरी एवढी खुश कसं काय, कसं शक्य आहे? नाही मी तुला सांगते ना दादा, ती बघ आता ना आपली तोंडाला पानं पुसणार आहे, पानं. असावरी आवाज खाली करा. ओरडलास ना, ओरडलास तू. सतत मलाच ओरडतोस. माझा आवाज बंद करशील पण तिचं काय दादा? नाही तू एवढा तिच्यावर विश्वास दाखवतोस ना, बघ आता बघ ती अशी डोक्यावर टक 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 मसाले वाटतं की नाही. जरा गप्प बसशील तू? मला बरोबर कळतंय मी काय करतोय ते. हे बघ आता जर मी राधाची बाजू घेतली नाही ना तर विराजच माझ्यापासून दुरावेल आणि हे कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये. विराजचा माझ्यावर कायम विश्वास असायला हवा, कारण जेव्हा राधा त्याच्यापासून दूर जाईल ना तेव्हा विराजस आपोआप माझ्या जवळ येईल. दादा तुला तुला खरंच असं वाटतं की ती सोडून जाईल त्याला? नाही कारण मला नाही असं वाटत आहे. बघ ना काहीही काम येत नसताना टक 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 गेली ऑफिस मध्ये. मी सांगते दादा तुला, तू एवढा विश्वास दाखवतोस ना तिच्यावर, फसवणार, सपशेल फसवणार तुला. बस झाला असावरी, बस झाला. मला फसवणारा या जगात अजून जन्माला यायचं आहे आणि राधाला व्यवस्थित माहिती आहे की तिने जर माझं ऐकलं नाही तर त्याचे परिणाम काय होतील, ते विराजसला किती त्रास होईल ते, आणि मी तिला कधीच स्वीकारणार नाही हे माहिती आहे तिला. त्यामुळे ही घोडचूक ती कधी करणार नाही. तिला माझं ऐकावंच लागेल. तिला विराजसला सांगावंच लागेल की हे बंधन तिच्यासाठी किती कठीण होत चाललंय ते. जरा बोलायचं होतं. बोल तू. नाही तू बोल. नाही नाही बोल बोल, खरंच बोल. अरे चालेल, तू आधी बोल. तू ठीक आहेस ना? मी उत्तर देतो आधी. राधा
मला कळत नाही हे सगळं काय चाललंय. म्हणजे हे तुझं ऑफिसला वगैरे येऊन हे काम करणं हे खूप खूप ओझं होईल तुला, टू बी ऑनेस्ट. म्हणजे तुझ्यावर घरातली पण कामं असतात, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, आणि त्यात आता ऑफिसला येऊन काम करणं जरा म्हणजे मला असं वाटतं की ही सगळी जबरदस्तीने कामं करणं म्हणजे ही सगळी जबाबदारी घेणं म्हणजे तू नाही घेतलीस ही जबाबदारी तरी काही हरकत नाहीये तशी. म्हणजे मी सांगेल ऑफिसमधल्या सगळ्या लोकांना की मॅडम फक्त ऑफिस बघायला आल्या होत्या आपलं, आणि त्या नसतील उद्यापासून इथे. ठीक आहे, तुझं असं म्हणणं असेल तर मी नाही थांबणार. नाही, मी जा असं नाही म्हणालो. म्हणजे मला असं वाटतं की तू ठरव तुझं काय मत आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की म्हणजे तू बघ. मी काय बोलू ना आता, तू म्हणशील तसं. आणि मी जाणंच योग्य आहे असं तुला वाटत असेल तर मी तसं सांगेल बाबांना. राधा थांब. थांब म्हणालास का? सर आत येऊ. हा या ना. काय झालं? सर ते तुमच्यासाठी आणि मॅम साठी वेलकम गिफ्ट आणि केक आणलाय. सो प्लीज सेलिब्रेशन साठी बाहेर याल. आनंदी, काय गरज आहे या सगळ्याची? म्हणजे बाहेर तुम्ही एवढं छान बुके वगैरे देऊन आम्हाला वेलकम केलं, सो आय थिंक दॅट्स इनफ. हे का करताय तुम्ही? असं नाही ना सर, आता आपल्या घरात एखादं कपल आलं तर आपण त्यांचं स्वागत करतोच ना. आणि असंही आपलं ऑफिस म्हणजेच आपलं कुटुंब आहे, मग तर तुमचं स्वागत झालंच पाहिजे. त्यात तुम्ही बॉस म्हटल्यावर म्हणजे तर मग. सर मॅडम प्लीज ॲक्सेप्ट करा ना, प्लीज. चालेल. सर दोघांनी एकत्र मिळून केक कट करा. मी केक कापलाच पाहिजे का? नाही, हिचा पहिला दिवस आहे ना, माझं काय मी रोजच येत असतो. नाही ना सर, ऍक्च्युली कपलने एकत्र केक कट करणं हे शास्त्र असतं ना. सो
प्लीज. मॅम, तुम्ही सरांच्या हाताला हात लावा ना. एक मिनिट सर, कॅन्डल ब्लो करा ना. हां, येस. Three cheers for best boss couple. Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! सर, मॅमला भरवा ना. अरे हां, ते राहिलंच नाही का? टिश्यू पेपर आहे कोणाकडे? टिश्यू पेपर. सर, एक मिनिट. आमच्या सगळ्यांकडून तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. सर, हे सगळ्यांकडून तुम्हाला. थँक्यू. मॅम, ओपन करून बघा ना. छान आहे. थँक्यू सगळ्यांना. सगळ्यांना केक मिळणार आहे बरं का? तर मी सगळ्यांसाठी डिस्ट्रीब्यूट करू प्लीज? प्लीज. येस. आणि सगळ्यांना नंतर कामाला सुद्धा लागायचंय. येस सर. विराजेस, 4 लोकात तरी आपण नवरा बायको आहोत ना? हो. मग आपल्याला कर्तव्य म्हणून तरी तसं दाखवावं लागेल. म्हणजे आता तू माझा हात धरून स्वतःला जो केक भरवलास ते कर. माझ्या ना आता लक्षात आलं. विसरलोच होतो मी की प्रेमापेक्षा कर्तव्य महत्वाचं आहे. येस, ऑफकोर्स, यू आर राईट. कर्तव्य आणि प्रेमातलं हे अंतरही लवकरच कमी होईल विराज. हो, अरे कळलं विराजस, कळलं. बरं, मला सांग, राधा काय करते? अच्छा, बर, गुड गुड. ऑल दी बेस्ट तुम्हा दोघांना. साहेब, ते गोडाऊनची चावी हवी होती. कशाला?
ते आपण ज्या लोकांचे मसाले घेतले होते त्यांचे ॲग्रीमेंट्स आणि आपल्या सगळ्या सिक्रेट बिझनेसेसच्या फाईल्स त्या सगळ्या ऑफिसमध्येच आहेत. मग त्या सुरक्षित जागी नेऊन ठेवतो ना आजच. ए तुझं डोकं वगैरे फिरलंय का रे? हा? दुसरं काही महत्वाचं काम नाही का तुला? हा? साहेब हे काम पण महत्त्वाचंच आहे, कारण राधा ऑफिसला गेली. तिने उगाच आगाऊपणा केला आणि ती स्टोअर रूममध्ये गेली तर म्हणून आजच हलवून टाकतो ना फाईल्स. अरे एवढं डोकं ती बिकाडी पोर चालवेल असं वाटतंय का तुला? हा? तिची लायकी तरी आहे का तेवढी? आणि हा विजेंद्र बिराजदार अजिबात घाबरत नाही तिला. काय करायचं ते करू दे. तुला सांगतो सुमित, तिच्या बापाने आयुष्यात कधी एक मच्छर सुद्धा मारला नसेल. ही काय तीर मारणार आहे? हा? आता तुम्हाला कसं सांगू साहेब, ती आगाऊ बिट्टी काय करू शकते? अरे तू निश्चिंत राहा. हे बघ, सरड्याची धाव नेहमी कुंपणापर्यंतच असते आणि माझा व्यवसाय जिथवर पसरला ना तिथेही पोचूच शकणार नाही. तुला बघायचंय का? हे बघ, बघितलंस ना? अरे बघ कशी भांबावली ती. आपण ऑफिसमध्ये काय काम सुरू करायचं हे कळायच्या आतच ती विराजसपासून दूर गेलेली असेल. बघ तू बघतच राहा गंमत. हो साहेब. पोटात खड्डाच पडलाय. काय सुगंध आलाय. वाह, जेवायला मज्जा येणार आहे आज. हो, म्हणूनच आणली सगळ्यांसाठी मिसळ. आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय म्हटल्यावर मी करायला नको का? सर लंचचं सरांनी परत सगळ्यांसाठी मिसळ मागवली आहे का? मॅम, ही सरांची फेवरेट मिसळ आहे. आम्हाला नेहमीच हे घ्यायला पाठवायचे. म्हणजे मी कधी गेली नाहीये, पण या मिसळची काय ती चव आहे, काय तो सुगंध आहे. आणि सर ना नेहमी आम्हाला पण द्यायचे. जेव्हा केव्हा ही मिसळ यायची ना, सरांचा डबा घरी तसाच जायचा. सर, ही तीच मिसळ आहे ना? हो. खरं तर ना एकदा त्या मिसळवालीला पण इथे बोलवायला हवं. बोलवाल का सर एकदा? नाही, तिला नाही बोलवता येणार, कारण लग्न झालंय तिचं. माझ्याशी.